अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आता ऐकूया. अभिवाचन केले सुनील शिनखेडे यांनी. वंदे गुरूणाम चरणारविंदे संदर्शित स्वात्मसुखावबोधे जनस्य जांगुलिकायमाने संसार हालाहल मोह शांतये. लोकमान्यांचं अलौकिक स्थैर्य. महापुरुषांच्या जीवनाचं दर्शन घेताना जाणवतं ते त्यांचं कठीण प्रसंगातलं अलौकिक धैर्य आणि मनाचं अलौकिक स्थैर्य. पारतंत्र्यात ब्रिटिश सरकारनं कुभांड रचून अनेक खोटे आरोप करून टिळकांवर राजद्रोहाचा खटला रचला. त्यांना पोलीस कमिशनरच्या कचेरीत बंद कोठडीत ठेवलं होतं. त्यांचे वकील त्यांना जामिनावर सोडावे म्हणून शर्थीचे प्रयत्न करून थकले आणि निराश होऊन पोलीस कोठडीत आले तेव्हा टिळक तिथंच शांतपणे गाढ झोपले होते. त्यांच्या मनात थोडीही चलबिचल झाली नव्हती. जेव्हा खुदिराम बोस यानं सत्र न्यायाधीश किंग्सफोर्डवर बॉम्ब टाकला तो हुकून 2 इंग्रज महिला त्यात मृत्युमुखी पडल्या. त्यानंतर टिळकांनी देशाचे दुर्दैव हा अग्रलेख लिहिला. त्यात बॉम्ब टाकणारे कुणी चोर लुटारू समजू नयेत, सरकारच्या वर्तनाचाच हा परिणाम आहे असं मोठ्या निर्भयतेनं लिहिलं. पुन्हा सरकार न्यायसंस्था यांच्या नीतिभ्रष्टतेमुळे टिळकांना पकडणार हे नक्की होतं. तसे त्यांचे एक मित्र गांधी यांनी त्यांना सांगून घरची व्यवस्था करण्यास पुण्याला जायचं सुचवलं तेव्हा टिळक हसत म्हणाले, घरी जाऊन काय फौज फाटा तयार करायचा आहे? सरकारनं जिथं सर्व देशालाच तुरुंग केलाय तिथं तुरुंगात म्हणजे मोठ्या दालनातून लहान दालनात जायचं एवढंच. टिळकांना 6 वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली. लगेच त्यांना साबरमती जेलमध्ये नेलं. त्या दिवशी त्यांचा वाढदिवस होता. कैद्याचा पोशाख देताना तिथल्या अधिकाऱ्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण टिळक म्हणाले, अगदी वाईट वाटून घेऊ नका, ही माझी भारत मातेची सेवा आहे. लंडनमध्ये चिरोल खटल्यात विलक्षण खोटारडेपणा करून टिळकांविरुद्ध निकाल दिला गेला तेव्हा त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले, आकाश जरी माझ्यावर कोसळून पडलं तरी त्याच्या डोक्यावर पाय देऊन मी उभा राहीन. यावेळीही ते चित्तानं शांत स्थिर होते. त्यांच्या दृष्टीनं त्यांचं हे देवकार्यच होतं. त्यातलं यश अपयश त्यांचं नव्हतंच. हा उदात्त ध्येयाशी एकरूप झालेला स्थितप्रज्ञ होता. अमूर्त पूजेची फुलं, स्वामी माधवानंद यांच्या पुस्तकातील अंश आत्ता आपण ऐकले. अभिवाचन केलं सुनील शिनखेडे यांनी.